मला मोठा म्हणणारा म्हणून तसा परिचय देतो. माझं नाव निर्दोष पाळले येथे माध्यमिक शिक्षक आहे. माझी कथा आत्माकर होळी गेलांची मुंगी उडाल्या आकाशाची कादंबरी. या कादंबरीतील सारांशातून ही पटकथा मी स्वरचित केलेली आहे आणि ती कथा मी आपल्याकडे यासाठी सादर करणार आहे. आताच नवीन दिवाळीची सुट्टी होती आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये मला जी काही भाची मंडळी आलेली होती त्या भाची मंडळींनी आणि माझ्या लेकरांची अशी कॉम्पिटिशन करली आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये माझी लेकर मला त्यांना म्हणत होती की विज्ञान सायन्स आणि त्यांचं उत्तर वेगळं होतं, यांचं उत्तर वेगळं होतं. आणि अशात त्या दिवशी बातमी आली की 3 वर्षी मुलीवर बलात्कार झाला. आणि अशात मला माझ्या बहिणीने सांगितलं की बाबा या लेकरांना काहीतरी संस्कार घडावे, त्यांना आईवडिलांचं महत्त्व पटावं म्हणून काहीतरी सांग. आणि अशा सांगण्यातून तयार झालेली कथा मी आपल्यापुढे सादर करत आहे. अलंकापुरी आळंदीच्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पुढे वटवृक्षाला काही प्रदक्षिणा मारणारी एक सुंदर स्त्री आणि त्या सुंदर स्त्रीने बघावं काशी विश्वेश्वरातून एक ब्राह्मण येत आहेत. घाईघाईने पूजा उभारली आणि त्या साधूच्या दर्शनासाठी तेजपुंज साधूचं दर्शन घेताना साधूच्या तोंडून आशीर्वाद बाहेर पडावा अष्टकोत्तर सौभाग्य. बाईने वरती बघावं आणि थोडे तास सांगावं महाराज आशीर्वाद दिला पण तो खरा होणार नाही. काळाच बेटा माझे पती संन्याशास्त्र घेऊन गेले. नावगाव घेतलं. तपस्वी काशीला निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्या पतीचा शोध घेतला आणि त्याला आळंदीला पाठवलं. त्यातून 4 लेकरांची उत्पत्ती झाली. पण मात्र समाज काही करणार समाजात खेळ लागलेला कर्मठपणाची गोष्ट संन्याशाने प्रस्ताव स्वीकारणं ही बाजूला त्यांना पटत नव्हती. आणि अशा वेळेस 4 लेकरांना न्याय मिळावा म्हणून ब्राह्मण वर्गाने दिलेला त्रास सहन करत दत्तपंत एक दिवशी सिद्धोपंतांच्या दाराशी गेले. सिद्धोपंत म्हणाले की आपण पैठणला जाऊन न्याय सभेत न्याय मिळवावा. गोदावरी तीराच्या विस्तीर्ण बळवंटामध्ये ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पायाला चटके बसत असताना न्याय सभेसमोर विठ्ठलपंत उभे आहेत. बलवंत निर्गुणानंत औचितानंद शास्त्री आदित्य शास्त्रींच्या समोर सच्चिदानंद महाराज बसलेले आहेत. प्रत्येकाने वेद शास्त्र पुराण सर्व ग्रंथांचा भांडोळा मांडलेला असताना विठ्ठलपंत मात्र खाली डोळे घालून निश्चिंत मनाने परमेश्वराला एकच प्रार्थना करतात. परमेश्वरा माझ्या लेकरांना कोणी संन्यासाची पोरं म्हणणार नाही एवढं बघ. रुक्मिणी आई साहेब फक्त डोळे करून माझा पती किती लाचार आहे हे बघत असताना त्या पतीचा तो विचार करतोय. आपल्या नवऱ्याचा स्वाभिमान दुखावला जावा असं कोणत्याही पत्नीला कधीच वाटत नाही. पण लेकरांसाठी आपल्या पतीचा झालेला अपमान सुद्धा आई सहन करते हे तर स्त्री शक्तीचं मोठं कारण आहे.
त्याच वेळेस सच्चिदानंद शास्त्री आणि प्रबंध शास्त्र्यांनी सांगितलं सापडला न्याय. म्हणताच विठ्ठलपंतांनी वरती बघितलं, रुक्मिणी आईसाहेबांनी घट्ट डोळे मिटले. न्याय मिळाला म्हटल्यानंतर अत्यानंद झाला. विठ्ठलपंतांना सच्चिदानंद म्हणतायत, सिद्धोपंत म्हणतायत, सांगा सच्चिदानंद, सांगा लवकर न्याय. विठ्ठलपंत तुमच्या लेकरांना जर तुम्ही ग्रंथात प्रवेश पाहिजे असेल ना तर न्याय एकच सांगतो, तुम्हा दोघांना देहांत प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त शब्द ऐकल्यानंतर मात्र रुक्मिणी आईसाहेबांच्या अंगावरची शाल कळकळून गेली. सिद्धोपंत म्हणतात, सच्चिदानंद पापाची वंदना करताय. नकोय एवढी मोठी शिक्षा नका देऊ, चार लेखनांचं भविष्य नाही. न्याय ब्राह्मण न्याय सभेने दिलेला न्याय हा पैठणचा न्याय म्हणून उद्या महाराष्ट्राला ओळखला जातो. काशी नंतर जर न्याय प्रविष्ट ठिकाण कोण असेल तर ते पैठण आहे, आणि त्या पैठणला दिलेला न्याय जर तुम्ही नाकारला असाल तर आमचं नायकाच आहे. विठ्ठलपंतांनी सांगितलं, शिकवून तुलाच झाली शिक्षा मला मान्य. विठ्ठलपंत माघारी फिरतात, रुक्मिणी आईसाहेबांनी माघारी जाऊ आणि देवा पैठण निवासी आळंदीला जाण्यासाठी आठवण झाली. तिकडून येणारा रस्ता जाणवत नव्हता, पण इकडून जाणारा रस्ता मात्र जाणवायला लागला. आपली 4 लेकरं, 7 वर्षाचा निवृत्ती, 5 वर्षाचा ज्ञाना, 3 वर्षाची मुक्ती आणि 3 वर्षाचा सुखाना आता कसे जात असतील. ज्यावेळेस ही माणसं ही दोघं आई वडील ज्यावेळेस इथं होती ना त्यावेळेस मुक्तीच्या अंगावरती आईने सुखाना दिला. माऊलीने लात मारून येसुबा केंद्रासारख्या ब्राह्मणाने ते फेकावं. ते बरोबरच पीठ भरून त्या मुक्तीने पंचांनी गाळावं. घालल्यानंतर त्याची भाकर करावी. भाकर केल्यानंतर चाही भोगताना जीव गुमाव, पण मात्र सोपाना दूध पीत होता. सोपाना दूध पीत होता. सोपाना लढायचा आणि म्हणायचा मुक्तीला. काय परमेश्वराची नीती असेल हो. आपली आई जाणार ही माहिती असल्यामुळेच काय मुक्तीला आई म्हणत असावा स्वतःला. मुक्तीजवळ ज्यावेळेस तिथून मागितलं ना, मुक्तीच्या स्थळाला पाहणं नव्हता येत, पण मुक्तीने एक काम करावं, पिठामध्ये पाणी घालावं, पाणीच द्यावं आणि स्वतःला पाजावं. अशी मुक्ता त्या आईची वाट करते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब धर्मजन करतायत. धर्मशाळेवरती विठ्ठलपंतांनी मुक्काम करावा. आईसाहेबांना भाकरी आणावी, मातुकरी मागून आणावी, आईसाहेबांकडे ठेवावी. आईसाहेबांनी भाकरीकडे बघावं, म्हणून नमस्कार बाजूला सरकावी. विठ्ठलपंतांची पत्नी जेवण नाही म्हणून विठ्ठलपंतांनी घेतलेली भाकरी तशी तशी कुत्र्याला नाही. बायको काय असते नवऱ्याला चांगलं माहिती असतो. आपण म्हणतो पत्नीचा जीव असतो, पण पती मात्र आपल्या पत्नीला काय जीव असतो. कायात काटे म्हणताय त्याचं लक्ष नाही, कायात काय होतंय त्याचं लक्ष नाही. विठ्ठलपंत चालताय तर करत आळंदीत पोहोचलो. विठ्ठलपंतांनी वाणी दिली. विठ्ठलपंतांनी सांगितलं, उद्या लेकरांना जीव लावू नकोस, उद्या लेकरांना कोण करायचंय सांगा मला. त्या आईला काय वाटलं असेल. परत परत मुक्तीने यावं. आई आलीस आलीस आई बघ, स्वप्नात तुला नाटकणार पण नाही, इतकं प्रेम दिली. काय सांगू ते मला नाही बोलत तर बरं होईल. तुझ्यापासून ही लेकरू तुझ्या अंगावर खेळणार आहे. मी आहे म्हणून ऐक नाही. तुला ऐकायचं त्याचं तुला तुला ऐकायचं रात्री 12 म्हणून आईसाहेबांनी स्वतः आपल्या हाताने स्वतः खाऊ लावा. ज्ञानोबाला कळते आईच्या मनात काहीतरी चलबिचल. रात्रीचे 12 वाजले. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेबांना उठवा. आईसाहेबांनी पाठीमागे चालवत
कुठीकडे पाहता माझा सोपान हाक तर माहित नाही ना. आई कुठं चाललीस ग? इंद्राणीच्या तिरावरती आपण घालूनला इंद्राणी जागा. इंद्राणी सांगते तुमच्यासारख्या दाम्पत्याच्या मृत्यूचा कळंक तुम्हाला जाऊ नका. इंद्राणी फक्ते इंद्राणी. शेवटी इंद्राणीची मर्यादा सत्य आणि दोघांनाही देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा पूर्ण केली. पहाटेची वेळ होती. लेकरांनी बघितलं आई नाही. मुलं तुझी ओरडत सोपान ओरडत. मग ते म्हणते आई कुठे शोधून ग? सांग नाही. तू सोपानाला दिसली नसतील तर मला म्हणतात तर तुम्हाला आई तरी म्हणून कामा मात्र त्या आई कुठून लागतो. सांग ना आई सांग ना ग कुठे? सोपाना हलून धावतोय आणि त्याच वेळेस सिद्धटेकाच्या मंदिरावरनं एक सुंदर सावक ऐकायला येतोय. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या स्मृती जगमाजी जगमा